सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः. सासूबाई. ऋषी जरा ही काडी आहे ना, ही काडी जरा अशी लावून जरा नीट. माझं काम मला करू दे. मग दोरा तरी देतो मला. अरे मी करतोय ना. पण अरे काय खरं सांगू का तुला, या वर्षी ना हे असं आकाश कंदील वगैरे करण्यात ना माझं काही मनच रमत नाही, काही इंटरेस्टच वाटत नाही मला. ऐकलंस दादा, मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. कुठल्या? अरे हे आपलं एवढं मोठं घर. आभाळ माया. हा, आता या घराची दिवाळीसाठीची साफसफाई आवरावर कशी होणार आहे तेच काही कळत नाहीये. आपण दरवर्षी आपल्या घराची साफसफाई आणि आवरावर करण्यासाठी बाहेरनं माणूस बोलवतो. या वर्षी त्या गायत्रीजींनी असं सांगितलंय की बाहेरनं कुठलाही माणूस या कामांसाठी आलेला चालणार नाहीये. त्यांनी ही दोन्ही कामं आपल्या घरातल्या अभिलाषा वहिनीला आणि कॅशला सांगितली आहेत. या कॅशला काय किंवा अभिलाषा वहिनीला काय, साधा त्यांच्या खोलीचा केर तरी कधी काढता आलाय? आता हे त्या गायत्रीजींना कोण सांगणार आहे? एक मिनिट. विघ्नेशला काय म्हणायचं हे माझ्या लक्षात आलं आहे. There you are. नाही, हा इथे हिरवा चांगला नाही दिसणार, गुलाबी लाव. अरे मुद्दा हा आहे ऋषी, गायत्रीजींनी जर या दोघींवर विश्वास टाकून हे घर साफ करायला त्यांना सांगितलं असेल ना, तर माझ्या अंदाजाप्रमाणे 2016ची दिवाळी उजाडेल. काय रे? यातला गमतीचा भाग जर सोडला तर मला वाटतं ही सगळी कामं त्या दोघींना देण्यामागे गायत्रीजींचा ना काहीतरी हेतू असणार आहे. हे तू सांगू नकोस. हे बघ, काय माहितीये का, आतापर्यंत गायत्रीजींनी त्या दोघींनाही वेगवेगळी कामं दिली आणि ही कामं झाल्यानंतर त्या दोघींमध्ये एक पॉझिटिव्ह बदल झालाय. हे आपण सगळ्यांनीच ऑब्झर्व केलंय. हो. मग तसंच हेही काम देण्यामागे काहीतरी त्यांच्या मनात असणार आहे. हा, पण आता ते नेमकं काय त्यांच्या मनात चाललंय हे मलाही आत्ता सांगता येणार नाही. मला ना त्या गायत्रीजींच्या बाबतीत एक गोष्ट मात्र कळून चुकली. कुठली? म्हणजे बघ ना दादा, आपण रेग्युलर पेपर उघडला आणि साधारण शेअर मार्केट बद्दलच्या न्यूज वाचल्या की आपल्याला कळतं की कुठला शेअर सध्या डाऊन आहे, कुठला शेअर अप आहे. पण या गायत्रीजींच्या मनात नेमकं कधी, कुठे, कुठल्या वेळेला काय चालू असेल याचा मात्र अंदाज बांधता येणं खरंच खूप कठीण आहे. आपण इतरांच्या स्वभावाचे आणि शेअर मार्केटचे अंदाज नंतर लावूयात. तुर्तास ना आपण आकाश कंदिलाला काड्या लावूयात. हो, ठीक आहे. आणि नीट कर रे. हो रे. हे सगळं तू एकटी का करतेस? काशी कुठे? काशी मीरा सांगत होती की ती घरात कुठेच नाहीये, मार्केटमध्ये गेली. काशी मार्केटमध्ये गेली? मेकअप केल्याशिवाय कधी बाहेर तरी जाते का जी मार्केटमध्ये जाईल? अहो, मीही असंच समजत होते, पण ती कुठेच नाहीये हेही तितकंच खरं आहे. अच्छा, मी बघते. चालू ठेव. सगळं काम मीच करायचं एकटीने. ती काशी मार्केटमध्ये फिरायला जाते. वैताग गेली. ऋषी नीट टांगा दे. तू आधी हे नीट पकड. अरे घाबरतोस का? आबा बघा किती घाबरतोय. अरे लग्नाला 1 वर्ष झालं नाही माझ्या. सावकाश. विघ्नेश, काय रे? तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? कुठली? की ऋषी आणि आबा या दोघांची पहिली दिवाळी एकत्र साजरी होते. अरे हो रे दादा, खरंच की. नाही, आबा काय करताय? तर तिकडनं. विघ्नेश, हा, पण तुला नाही वाटत काय रे? की अख्ख्या महाराष्ट्रात किंवा खरं तर ह्या देशात आपल्या रत्नपारखींचं पहिलं घर असावं हा, जिथे सासूचा आणि सुनेचा पहिला दिवाळ सण एकत्र साजरा होतोय. अगदी खरंय. हो हो, बरं आबा, मला एक गोष्ट सांगा. त्या पाडव्याच्या गिफ्ट साठी तुम्ही गायत्रीजींसाठी एखादी साडी आणली आहेत ना? हे बघ, ह्या अशा गोष्टी मला सांगाव्या लागत नाही. मी मीराचे लाड चोख पुरवतो. आम्हाला माहिती, तू जेव्हा प्रपोज केलं असशील ना तेव्हाच वर्षभराच्या सगळ्या साड्या आणून ठेवल्या. आम्ही आबांना विचारतो, हसू नका, तुम्ही आणली का साडी वगैरे काही? नाही रे, वाटलंच होतं. मी एक काम करतो, मी जातो आणि एखादी छानशी साडी घेऊन येतो. ए बाबा, कसली छानशी साडी आणतोयस? बायकांचा चॉईस कधी कुठल्या वेळेला कसा बदलेल हे आपल्या नवऱ्यांना कधी कळतं का? आपल्यालाच कसं निवडतात हा प्रश्न पडला. बरं ते जाऊ दे आबा, तुम्ही आता गायत्रीजींना घेऊन जा, एखाद्या छान दुकानातनं एखादी छानशी साडी आणा त्यांच्यासाठी. डोंट वरी, हम भी किसी से कम नहीं है. क्या बात है, क्या बात है. मिस्टर रत्नपारखी, काशीला पाहिलं का? नाही, घरातच असेल ना. आत नाहीये म्हणून विचारते. मग इथेच कुठेतरी गेली असेल. छे हो आबा, गायत्रीजी शक्य नाही.
कॅश मेकअप केल्याशिवाय घराबाहेर पडूच शकत नाही. अरे मग तुला माहितीये का ती कुठे येते? घराबाहेर पडताना घरातल्या देवाला कधी सांगून बाहेर पडत नाही. तिथे मला सांगण्याचा प्रश्नच कुठे येतो? हे तूच मान्य केलं ते बरं झालं. हो, अरे ती जेव्हा बाहेर नाही येते ना तेव्हा मला कळतं की ही कुठेतरी जाऊन आली होती. ग देवा, आई ग माझा हात. वहिनी, आई ग देवा. आबा, आई ग आबा, वहिनी, भाऊजी, आबा. काय शकत? काय झालं काय? आई ग, कसं झालं काय? मीरा मीरा शांत हो, उगाच हायपर होऊ नकोस. तू ये, तू बस बरं जरा तिथे आधी. तिला बसूया तिथे. सावकाश ये. काय करून घेतलंस तू काय हे? झालं वहिनी? बरं बस. हळू हळू सावकाश. हळू ग, हळू. काय झालं आता सांगा ना. काश्मीरात हा काय प्रकार आहे? काय झालंय? कॅश, अगं आता जरा बोलशील का काय झालंय ते? हे बघ, एकतर घरात कुणालाही न सांगता सवरता तू अशी अचानक बाहेर निघून गेलीस आणि आल्या आल्या पाहतो तर काय तुझ्या हातालाही एवढं लागलंय. अगं आम्हाला कुणाला कसं काय कळणार तुला काय झालंय नेमकं ते? जरा सांगशील का आम्हाला? हाताला जरा तरी धक्का लागला की मस्तकात कळ जाते रे. काही बोलायची इच्छा सुद्धा होत नाही. आई सावकाश, बरं होईल, काळजी करू नका. मला सांग, तू कुठे गेली होतीस? तू बोलली नाहीस तर कळणार कसं आम्हाला काय झाले ते? सासूबाई, तुम्ही पण काय विचारताय? इथे माझा जीव जाण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही मात्र आई गो. मी तुला विचारते, तू कुठे गेली होतीस ते मला आधी सांग. सासूबाई, तुम्ही समजता तसं काही नाहीये. मी काही ब्युटी पार्लर मध्ये गेले नव्हते. मग मी मेडिकल स्टोअर मध्ये गेले होते. आई गो. कॅश, अगं पण तू मेडिकल स्टोअर मध्ये कशा करता गेली होतीस? तू पण काय विचार. अरे तू पण काय विचारतोय? अरे घराची साफसफाई करायची होती ना, मग तोंडाला मास्क लावायला नको का? तो आणण्यासाठी मेडिकल स्टोअरला गेले होते आणि तिथे रिक्षाचा धक्का लागला आणि आई गो. हे बँडेज कोणी बांधलं? मला उत्तर हवंय काशी, हे बँडेज कोणी बांधलं? अहो डॉक्टरांनी. अहो मी रस्त्यावरती पडले होते, लोकांनी मला पाहिलं आणि त्यांनीच मला डॉक्टरांकडे नेलं. आई ग देवा. कामाची वेळ आली ना की ही कॅश नेहमी काही ना काही नाटक करत असते. म्हणजे आता यावेळी ही सगळी कामे मलाच करावी लागणार. अहो वहिनी, मग एखादा फोन करायचा ना. आमच्यापैकी कुणी तिथे लगेच आलं असतं. ऋषी, तू पण काय लहान मुलासारखं विचारतोस रे? रिक्षाचा धक्का लागल्यानंतर पहिल्यांदा ती बेशुद्ध पडली असेल ना, हो की नाही का काशी? हो, मला थोडीशी चक्कर आली होती. मी काही बेशुद्ध वगैरे झाले नव्हते. आई ग, पण मी विचार केला उगाच तुम्हाला कशाला ना त्रास, म्हणून नाही कळवलं तुम्हाला. कोणते डॉक्टर? काय विचारलं तिने? कोण डॉक्टर? मार्केटमध्ये त्याचा दवाखाना कुठे आहे? कुठे गेली होतीस तू? तू काही सांगितलंस तर कळेल ना काशी. अरे देवा, मला चक्कर येते. मी मला पकड पकड. मी इथेच. आई मी काय म्हणते, आपण बाकीचे प्रश्न नंतर विचारू ना. मला ना आराम करू दे. आई वहिनी या, तुम्ही उठा, रूम मध्ये चला, आराम करा. वहिनी जरा मदत करा ना. हळू हळू हळू. काशी, बघ आता तुला कसा चांगलाच धडा शिकवते. ऐकू. वहिनी मला जरा. नाही मी करते. आहे ती करायला. काही हवं असेल तर मला सांगा, मी आणून देते. हो. चहा कॉफी काय घेणार?
नाही आता काही नको ग. कॉफी घ्या ना, बरं वाटेल जरा. बर तू म्हणतेस तर ठीक आहे. मीरा तू खूप चांगली आहेस ग. फार विचार करू नका, आराम करा. मी पटकन कॉफी घेऊन येते. हा वहिनी जरा एक मिनिट, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? दार लावून घेता का? कशाला? अहो महत्वाचं आहे, तुमच्या फायद्याचं आहे. हो का? बर. थकला असाल ना तुम्ही, दमला असाल ना. वहिनी दिवाळी तोंडावर आली आहे. अहो अजून बरीच कामं पडली आहेत. साफसफाई करायची बाकी आहे. काय ना, मी पण तुम्हाला मदत केली असती हो, पण माझं हे असं झालं. म्हटलं कसं आहे ना कॅश, काशी घरची जबाबदार सून म्हणून मी कधीच कुठल्याच कामासाठी कंटाळा केला नाही, किंवा काम टाळण्यासाठी तुझ्यासारखी अशी नाटकही केली नाहीत. वहिनी किती चिडताय तुम्ही. वहिनी खरं सांगू का तुम्हाला, तुमची ही अवस्था पाहून ना मला खरंच दया येते तुमची. नाही आतापर्यंत तुम्हीच जबाबदारीने कामं करत आलात हो, मी तर कधीच जबाबदारीने कामं केली नाही. असो दिसतंय मला, कारण आता वाटेल ते काम करायला तुमची तयारी आहे, पाहतेय ना मी. कारण तुम्हाला अजून हेड ऑफिस मधून काही स्पेशल इन्स्ट्रक्शन आलेलं नाहीये ना. काय बडबडतीयस तू? कुठलं हेड ऑफिस? हेड ऑफिस? अहो हेड ऑफिस म्हणजे तुमची आई. तुमच्या आईने कटकारस्थान सांगायचं आणि ते तुम्ही ऐकायचं. असं. बरं वहिनी मला एक सांगा, तुमच्या आईंची तब्येत काय म्हणते? का ग? नाही त्यांना दिवाळीत जरा तोंडावर ताबा ठेवायला सांगा. कसं आहे ना, सणासुदीच्या दिवशी त्यांना गॅस ऍसिडिटी व्हायची. हे तू माझ्या आईची थट्टा करतेस? वहिनी अहो मी तुमच्या आईची थट्टाच करत होते. कॅश कसं वाटलं माझं नाटक? मजा आली ना? मला आधीच कळलं होतं की हे सगळं तुझं नाटक आहे. चालू दे चालू, तुझी नाटकं चालू देत, पण एकदा का माझं नाटक सुरू झालं ना, तुला माझ्या तावडीतनं कुणीच वाचू शकणार. समजलं का काशी? अहो नाटक करायला अक्कल लागते वहिनी, जी माझ्याकडे खूप आहे. म्हणजे या घरची मी छोटी सूनबाई असून आता ह्या घरात मी आराम करतेय, पण तुम्ही ह्या घरच्या मोठ्या सूनबाई असून ह्या सगळ्या घराची साफसफाई तुम्ही करणार आहात. सासूबाई तुम्ही काही काम होतं का? का मी आत येऊ शकत नाही का? नाही या ना, आत या ना. आई ग देवा,
खूप दुखतंय का? हो. काय आहे ना, या घरात मी आल्यापासून मी तुमच्या दोघींची नुसती परीक्षाच घेतेय आणि तुम्ही बिचाऱ्या परीक्षा देतात. तेव्हा मला असं वाटलं की ह्या दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यावं. मीरा म्हणाली की तुला साडी खूप आवडते. हो. म्हणून खास तुझ्यासाठी साडी आणली आहे. अगं बाई, कशाला? बघा, आवडते का? आणि काशी, मेकअप शिवाय तर तुला दुसरी कुठली गोष्ट आवडणारच नाही. तेव्हा तुझ्यासाठी खास इम्पोर्टेड मेकअप किट. इम्पोर्टेड आहे बरं का, आणि यातली प्रत्येक वस्तू ब्रँडेड आहे. सासूबाई, खरंच तुम्ही खूप ग्रेट आता. नाही, ह्या घरात आतापर्यंत माझी कोणी आवड निवड लक्षात घेतलीच नव्हती आणि तुम्ही माझ्या बाबतीत असा विचार करू शकतात हा मी कधी विचारच केला नव्हता. थँक्स सासूबाई. सासूबाई, गिफ्ट येत आहे ना, द्या ना. बघ, काय झालं सासूबाई? माझंही तुझ्यासारखंच झालंय. माझ्या लक्षातच आलं नाही ग, तुझा हा असा मोडलेला हात, फ्रॅक्चर झालेला, बँडेज लावलेला, तू कसं काय त्या हाताने मेकअप करणार? आता तुला हे गिफ्ट देऊन काहीच फायदा नाही. खरं तर मी मार्केटमधनं तुझ्यासाठी चांगल्या क्वालिटीचं बँडेजच आणायला हवं होतं, म्हणजे तुझं दुखणं जरा सुसह्य झालं असतं, नाही का? सासूबाई, त्याचं काय ना, मला डाव्या हाताने पण मेकअप करता येतो. म्हणजे काय ना, एकदा असंच माझ्या बाबतीत घडलं होतं, तेव्हा मी. नाही नाही नाही, अजिबात नाही. तू डाव्या हाताने कुठलंही काम केलेलं मला आवडणार नाही. ह्या घरात आल्यानंतर तू सुधारलीस असं म्हणाली होतीस, मग हे डावं उजवं कशासाठी? पण सासूबाई, माझ्या डाव्या हाताने मेकअप करण्याचा आणि वाईट वागण्याचा काय संबंध? संबंध आहे. मी हे का बोलले ह्याचा जर नीट शांतपणे विचार केलास ना तर तुझ्या लक्षात येईल. आणि हा, दिवाळीच्या गिफ्टची तू काळजी करू नकोस. मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचं बँडेज आलं ना की मी तुला नक्की गिफ्ट देईन. घडी मोड. हो हो, अगदी. साडी बिना मेकअप, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. काशीबाई,